सोलापूरच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खुन्नस पाहायला मिळत आहे। सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस गटातटात विभागली गेली आहे, त्यामुळे निष्ठावंतांची चांगलीच गोची होताना दिसून येते। त्यातल्या त्यात महिला पदाधिकाऱ्यांची अडचण झाली असून जायचे कोणाकडे हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। नुकतेच सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नियुक्ती झाली, त्याचे सर्व स्तरातून स्वागत झाले, अभिनंदन झाले, सत्कार झाले, पण शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्याकडून साधे अभिनंदन किंवा सत्कारही झाला नाही। उलट या दोन्ही नेत्यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या वाढदिनी सत्कार केला, त्याचे फोटो पवार बागवान यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले। यावरून एकमेकांबद्दल खुन्नस पाहायला मिळते आहे। एकेकाळी उमेश पाटील, संतोष पवार तसेच जुबेर बागवान हे नेते एकाच विचाराचे पाहायला मिळायचे। आनंद चंदनशिवे यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी या सर्वांचा वाटा आहे। अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर असताना आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी त्यांना घेऊन जाण्यासाठी उमेश पाटील, संतोष पवार आणि बागवान यांनी प्रयत्न केला होता, पण दादांच्या कानात कोणी काय भरवले होते आणि त्या तिघांना तोंडघशी कोणी त्यावेळी पाडले हे सर्वांना माहिती आहे। हे सर्व घडले ते माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर। राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये आता उघड गट तयार झाले आहेत। एकीकडे उमेश पाटील यांचा स्वतंत्र गट असून दुसरीकडे उमेश पाटील यांना विरोध करणारा गट। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही गटबाजी निश्चितच पक्षासाठी धोकादायक ठरणार आहे, हेही तितकेच खरे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।